श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। यंदाचं नवरात्र सर्वांसाठी आनंदाचं, भरभराटीचं आणि सौख्याचं जाणार आहे। कारण यंदाच्या नवरात्री दिवशी देवी ही हत्तीवरून बसून येणार आहे आणि ज्यावेळेस देवी हत्तीवरून बसून येते त्या वर्षी खूप असं आनंदी वातावरण तयार होतं आणि ते वर्ष सर्वांसाठी सुखकारक आणि आनंददायक जातं असं आपलं शास्त्र सांगतं। चला तर त्याचबरोबर स्त्रियांसाठी सुद्धा नवरात्र म्हणजे विशेष अशी गोष्ट आहे। त्या दिवशी त्या 9 रंगाच्या 9 साड्या ह्या परिधान करत असतात। तर चला पाहूया यावर्षी 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या कोणत्या दिवशी आहेत, कोणत्या दिवशी कोणती साडी परिधान करायची आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। चला तर यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे याबद्दल तुम्ही सुद्धा जाणून घ्यायला उत्सुक आहात ना? तर चला जाणून घेऊया। रविवार 6 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना निरोप दिला आणि त्यानंतर काही दिवसातच नवरात्री सुरू होते। अश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देवीचे आगमन होते। प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र हे साजरे केले जाते। घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील 9 दिवस देवीच्या विविध रूपाची पूजा केली जाते आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर घट किंवा देवीच्या मूर्तीचं हे विसर्जन केलं जातं। यंदा 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दिवसामध्ये आपण नवरात्री साजरी करणार आहोत। 1 ऑक्टोबरला दसरा असणार आहे। नवरात्री सणाची माहिती सांगताना त्यात 9 रंगाचा आवर्जून उल्लेख हा केला जातो। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये रेल्वे स्टेशन, बस, ऑफिस इत्यादी ठिकाणी गरबा, दांडिया हा तरुण मुले आणि मुलेसुद्धा आणि त्यातली त्यात महिलांची सुद्धा गर्दी जास्त असते। तर यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे याबद्दल जाणून घ्यायला तुम्ही सुद्धा उत्सुक असाल ना? चला तर आपण ते जाणून घेऊया। नवरात्रीचा पहिला रंग हा पांढरा आहे आणि 22 सप्टेंबर वार आहे सोमवार। या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे। पांढरा रंग पवित्रता आणि साधेपणाचा आहे। देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। पांढरा रंग आंतरिक शांती आणि सुरक्षिततेची भावना हे दर्शवत असतो। चला तर पाहूया दुसरा रंग। दुसरा रंग आहे लाल। वार आहे मंगळवार। लाल रंग उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे आणि देवीला अर्पण केलेल्या लाल रंगामध्ये चुनरी खूप प्रिय आहे। त्यामुळं हा रंग भक्तांना शक्ती आणि चैतन्य देतो। तिसरा रंग आहे निळा। बुधवारी नवरात्रोत्सव गडद निळ्या रंगाचा वापर केल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल। हा रंग समृद्धी आणि शांततेचं प्रतिनिधित्व करत असतात। तर तिसरा रंग झाला निळा। आता पाहूया चौथा रंग कोणता आहे। चौथा रंग आहे पिवळा। गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने नवरात्रोत्सवात व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी राहते। हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो। चौथा रंग आहे पिवळा। चला पाहूया पाचवा रंग। पाचवा रंग आहे हिरवा। हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन क्षमता, शांती आणि स्थिरतेची भावना तो जागृत ठेवतो। शुक्रवारी हिरव्या रंगाचा वापर करून देवीला शांतीसाठी प्रार्थना करा। हिरवा रंग जीवनात नवीन सुरुवात देखील दर्शवत असतो। 27 सप्टेंबर 6वा दिवस आणि रंग आहे करडा। राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि त्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे राहण्याचे प्रोत्साहित तो करत असतो। हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना हलके रंग आवडतात परंतु त्यांच्या स्वतःच्या अनोख्या शैलीने नवरात्रोत्सवात आनंद हा घ्यायचा असतो। 7वा रंग आहे नारंगी। रविवारी केशरी रंगाचे कपडे परिधान करून नवदुर्गा देवीची पूजा केल्याने उत्साह आणि आनंदाची भावना येते। हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि माणसाचे मन उत्साहित ठेवत असतो। हिरवा रंग आहे मोरपिसी। मोराचा हिरवा रंग विशिष्ट आणि व्यक्तिमत्व हे दर्शवत असतो। निळ्या आणि हिरव्या रंगाच्या अद्वितीय मिश्रणाचा वापर केल्याने दोन्ही रंगाचे गुणाचे समृद्धता आणि नवीनतेचा फायदे ते देत असतात। 9वा रंग आहे
गुलाबी, या दिवशी गुलाबी रंग निवडा. गुलाबी रंग हा वैश्विक प्रेम, आपुलकी आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. हा एक आकर्षक रंग आहे जो व्यक्तिमत्वात आकर्षण वाढत असतो. तर आपण आता नवरात्रीचे 9 रंग हे पाहिले आहेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीचे 9 रंग ते पाहिलेच असतील. तर हे 9 रंग तुम्ही नवरात्रीमध्ये परिधान करू शकता. पहिला रंग होता पांढरा, दुसरा रंग होता लाल, तिसरा रंग आहे निळा, चौथा रंग आहे पिवळा, पाचवा रंग आहे हिरवा, सहावा रंग आहे राखाडी, सातवा रंग आहे केशरी, आठवा रंग आहे मोरपिसी आणि 9वा रंग आहे गुलाबी. तर अशा प्रकारे हे 9 रंग आपण नवरात्रीमध्ये परिधान करू शकता. नवरात्रीमध्ये आपण 9 रंगाचे कपडे घालायचे की नाही हे संपूर्ण तुमच्या आवडीवरून अवलंबून असतं. मात्र सणाच्या दिवसात एकोपा आणि आपण समाज म्हणून किती जोडलेले आहोत याला खूप महत्त्व असतेच. म्हणून आपल्या परिधानातून एकता दर्शवण्यासाठी अशा प्रकारचे 9 रंगाचे कपडे हे घालले जातात. आपला प्रत्येक सण, आपला प्रत्येक उत्सव हा आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरा करायचा असतो आणि ते केल्यामुळे आपल्यातील एकमेकाबद्दल प्रेम वाढतं. म्हणून हे उत्सव सर्वांनी आनंदाने आणि उत्साहाने साजरे करायचे असतात. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी हे उत्सव ठेवले आहेत. त्यामुळे हे उत्सव तुम्ही आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.